नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रथम तुमचे सगळ्यांचे मला खूप आभार मानायचे आहेत. कारण आपली संस्कृती आणि आपले सणवार ह्या पुस्तकाला तुम्ही उदंड असा प्रतिसाद दिला. बऱ्याच मंडळींनी ही पुस्तकं ऑर्डर केली, त्यांच्या घरापर्यंत पोचली आणि मुख्य म्हणजे पुस्तक आवडलं म्हणून असे अनेक अभिप्राय मला व्हॉट्सॲपवर आले. त्याच पुस्तकातला आज आपण एक विषय घेणार आहोत, हळदी कुंकू. कोणी निघालं की पटकन आपण म्हणतो, थांब जरा हळदी कुंकू लावून जा. मुलगी सासरी निघाली किंवा बाहेर निघाली की आपण म्हणतो, हळदी कुंकू लावून जा गं जरा. किंवा एखादा मोठा हळदी कुंकवाचा कार्यक्रम करतो, बऱ्याच आपण आपल्या मैत्रिणींना बोलवतो आणि हळदी कुंकू देतो. एकंदर आपल्या संस्कृतीमध्ये हळदी कुंकवाला खूप महत्त्व आहे. हळद कुंकू हे आपण आपल्या देवाजवळ कोयरीमध्ये किंवा एखाद्या करंड्यामध्ये अगदी आवर्जून ठेवलेलं असतं. पण हे हळदी कुंकू करायचं कसं हे तुम्हाला माहिती आहे का? त्यातली आपण हळद पहिल्यांदा घेऊयात. हळद तर अगदी घरच्या घरी आपण करू शकतो. म्हणजे आपण हळकुंड जे बाजारातनं आणतो त्याचीच हळद जी आपण स्वयंपाकघरात वापरतो ना, तीच हळद आपण देवाजवळ ठेवतो. परंतु हळदी कुंकवाची जी म्हणजे देवाजवळ आपण हळद ठेवतो की नाही, त्याच्यात नेहमी एक कापुराची वडी ठेवावी. त्यामुळे ती हळद सुगंधित होते आणि देवास वाहण्यास योग्य होते. आपण हळद तर देवाला वाहतो, पण हळदीचा आपण अनेक प्रकारे उपयोगसुद्धा करतो. आपण लग्नामध्ये हळद लावतो, आठवतं आहे ना? तेल हळद असते किंवा आपण हळद खेळणे ह्या गोष्टीसुद्धा लग्नामध्ये आपण करत असतो. खंडोबाला आपण भंडारा उधळतो, म्हणजेच आपण हळद उधळतो, हो की नाही? याचप्रमाणे हळदीचा आपण अंगाला लावायला सुद्धा उपयोग करतो. हळद हे अँटिसेप्टिक आहे, त्यामुळे हळद जर दुधामध्ये किंवा दह्यामध्ये कालवली आणि ती जर आपण आपल्या चेहऱ्याला किंवा हातापायाला लावली तर त्याचा आपल्या शरीराला किंवा आपल्या त्वचेला अतिशय छान उपयोग होतो. शिवाय हळदीचा आणखीन एक जाता जाता उपयोग सांगते. दूध हळदसुद्धा घेतल्याने आपल्याला आपल्या आरोग्याला अनेक फायदा होतो. हळदीबद्दल तर आपण बघितलंच, पण आता कुंकवाबद्दल आपण बघूयात. कुंकू म्हटलं की आपण बाहेर गेलो की विकत आणतो, परंतु कुंकूसुद्धा घरी करता येतं बरं का. आणि उत्तम कुंकू कुठलं की जे कुंकू हळदीपासून केलेलं असतं त्याला उत्तम कुंकू असं म्हणतात. पण तुम्हाला माहिती आहे, कुंकवाची झाडंसुद्धा असतात. एक विशिष्ट प्रकारचं झाड आहे, त्या झाडाच्या फळाच्या आवरणाच्या आतमध्ये कुंकवासारखी एक पावडर असते आणि त्याला शुद्ध कुंकू असंही म्हटलं जातं. पण ही झाडं तशी विरळ असतात, त्यामुळे नॅचरल कुंकू आहे ना, हे तसं आपल्याला महागच मिळतं. पण हळदीपासून जर आपण कुंकू घरच्या घरी केलं तर त्याचा उपयोग आपल्या देवकार्याकरता किंवा देवपूजेकरता करता येतो. आपण आता कुंकवाबद्दल बोलतोय, तर कुंकू हे कुंकुमार्चन करताना, देवाला वाहताना किंवा कुणी एखादी सवाष्ण आपल्या घरात आल्यानंतर तिला हळदी कुंकू आपण लावतो. हळदी कुंकवाचे मोठे कार्यक्रम केले जातात. शिवाय ताटाभोवती किंवा देवापुढे रांगोळी काढली ना, त्याच्यातसुद्धा कलशावर किंवा त्या रांगोळीवर हळदी कुंकू वाहिल्याशिवाय त्या रांगोळीची पूर्तता होत नाही, आहे की नाही? हळदी कुंकू म्हटलं की किती प्रकारे आपण त्याचा उपयोग आपल्या रोजच्या जीवनामध्ये करत असतो. अगदी पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या सासूबाई किंवा आजीच्या वेळेला ना एक फणार पेटी म्हणून असायची बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचं कुंकू, मेण, कंगवा, फणी मात्र ते अगदी आवर्जून वापरायचे बरं का. छोट्या तेलाची बाटली ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असायच्या आणि काजळची डबी पण त्यांच्याकडे अगदी आवर्जून असायची. काजळसुद्धा ते घरी करायच्या आणि ती डबीमध्ये भरून ती डबी त्याच्यामध्ये ठेवली जायची. पण आपण आज बोलतोय कुंकवाबद्दल, त्यामुळे कुंकवाबद्दल माहिती घेऊयात. त्यांच्याकडे कोरडं कुंकू असायचं आणि शिवाय त्याच्याबरोबर मेण असायचं. ज्यावेळेला त्या फणी करायच्या म्हणजे केस विंचरायच्या किंवा वेणी घालायच्या, त्याला फणी करणे हा शब्द होता. त्यावेळेला प्रथम ह्या बोटाने आपल्या कपाळाच्या वरती मेणाने गोल काढायच्या आणि त्याच्यावर ते कोरडं जे कुंकू असायचं ते दाबून लावायचं आणि अशा तऱ्हेने ते कुंकू लावायच्या. काही काळाने कुंकवाची जागा गंधाने घेतली, म्हणजे ओलसर गंध बाटलीतनं मिळायला लागलं. त्याला एक असं छान एक काडी असायची, त्या काडीने कुंकू लावलं जायचं, म्हणजेच गंध लावलं जायचं. त्याच्यानंतर आलं त्या टिकल्या. ज्या कपाळावर टिकल्या त्यांचं नाव पडलं टिकल्या. टिकल्यांचे अनेक प्रकार, अनेक आकार आले आणि हल्ली सरसकट बहुतेक वेळेला टिकल्या लावल्या जातात. क्वचित ठिकाणी आपण कपाळाला कुंकू लावलेलं बघतो, आहे की नाही? कुंकवाचे सुद्धा किती प्रकार होत गेले की नाही. पण देवाला व्हायचं कुंकू मात्र हळदीपासूनच केलं जातं. पूर्वीच्या काही गोष्टी मला आत्ता बोलता बोलता आठवल्या, त्या मी सांगते बरं का. अगदी झोपेतनं उठल्यानंतर पहिले आपले प्रातर्विधी झाल्यानंतर बायका हातपाय धुतल्यानंतर पहिल्यांदा देवापुढे समई लावायच्या, देवाला हळदी कुंकू व्हायच्या आणि स्वतःला हळदी कुंकू लावून मग पुढच्या कामाला त्यांची सुरुवात व्हायची. परंतु सकाळी उठल्यावर त्यांची आंघोळ झालेली असायची बरं का. आता हळद कुंकू ठेवतात कशामध्ये, तर हळद कुंकू कोयरीमध्ये ठेवतात. कोयरी का बरं? कारण कोयरीचा आकार हा आंब्याच्या कोयीसारखा असतात म्हणून त्याला कोयरी म्हणतात.
काही ठिकाणी कोयरी 3 कप्प्यांची असते, काही ठिकाणी कोयरी 2 कप्प्यांची असते. 2 कप्प्यांची जर कोयरी असेल तर त्याच्यामध्ये हळद आणि कुंकू ठेवलं जातं. 3 कप्प्यांची जर कोयरी असेल तर त्यात हळद, कुंकू आणि अक्षता अशा ठेवल्या जातात. कोयरीनं ही अनेक आकाराने आणि प्रकाराने केली जाते, पण करंड्याचा आकार हा सर्वसाधारण सारखा असतो. त्याचं वरचं झाकण हे आपल्याला काढता येतं आणि मुख्य त्याला कळसासारखं वरती एक छोटंसं टोक आलेलं असतं बरं का, त्यामुळे त्याला करंडा असं म्हटलं जातं. आता आपण हळद कुंकू म्हणजे काय, कुंकू कसं तयार करतात, हळद कशी तयार करतात हे बघितलं. देवाला कुंकू केव्हा केव्हा वाहिलं जातं हेही बघितलं. पण कुंकू लावताना कसं लावायचं हाही अनेक जणांपुढे प्रश्न असतो, किंवा नेहमी दरवेळेला लावताना प्रश्न असा पडतो की कुंकू लावावं की कुठल्या बोटाने लावावं. जी मी आता कुंकू लावायची पद्धत आहे ती आमच्याकडे माझ्या आजी किंवा आमच्या घरातल्या जाणकार मंडळींनी जी सांगितली ती मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेला आपल्याकडे घरात कोणी येतं आणि आपण त्यांना कुंकू लावतो त्यावेळेला प्रथम हळदीमध्ये अंगठा बुडवून ती हळद बरोबर इथे लावायची. नंतर तो अंगठा कुंकवामध्ये बुडवून ते कुंकू या इथे लावायचं. असं हळद आणि कुंकू लावायचं. नुसतं कुंकू लावायची पद्धत आपल्याकडे पूर्वी नव्हती आणि अजूनही नाही. परंतु देवाला ज्यावेळेला आपण हळद कुंकू वाहतो त्यावेळेला आपल्या या 3 बोटांनी, म्हणजे ही 2 बोटं आणि त्याला सपोर्ट म्हणून अंगठा, अशा पद्धतीने म्हणजे अशी बोटं करून मग नंतर आपण देवाला हळदी कुंकू वाहतो. त्याचप्रमाणे ज्यावेळेला आपण देवाला हळदी कुंकू वाहतो आणि त्याच वेळेला आपल्यालाही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं असतं, त्यावेळेला मात्र ह्या 2 बोटांचा आपण हळदी कुंकू स्वतःला लावण्याकरता उपयोग करतो. हे जे करंगीच्या जवळचं बोट आहे त्याने पहिल्यांदा आपण हळद लावतो आणि त्याच्या शेजारच्या बोटांनी आपण कुंकू लावतो, आहे की नाही. म्हणजे प्रत्येक वेळेला हळदी कुंकू लावताना किंवा वाहताना सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने लावलं जातं. ही मला जी माहिती ती मी तुम्हाला सांगितली. तुमच्याकडे आणखीन काही वेगळी माहिती असेल तर नक्की मला अभिप्रायामध्ये कळवा. आणखीन एक जाता जाता फक्त सांगायचं राहिलं की हळद किंवा कुंकू आपण ज्या वेळेला देवघरात ठेवतो तर ते लहान डबीमध्ये भरून ठेवावं. दोन्ही डब्यांमध्ये आपण नेहमी कापूर ठेवावा. त्यामुळे त्याचा सुगंध त्या हळदी कुंकवाला तर लागतोच लागतो, परंतु कापुरामुळे हळदी कुंकवाला कीडसुद्धा होत नाही. आता एवढी तर कुंकवाबद्दल माहिती सांगितली खरं, पण घरच्या घरी कुंकू करायचं म्हटलं तर ते करायचं कसं हा प्रश्न मनात आला असेल की नाही. तर घरच्या घरी कुंकू कसं करायचं ते बघूयात, आणि ते सुद्धा केमिकल विरहित. आता घरच्या घरी हळदीपासून कुंकू कसं करायचं ते बघूयात बरं का. त्याच्याकरता हे मी एक ताट घेतलं किंवा ताटली घेतली, त्याच्यात 1 चमचा मी पाणी घातलं. आता ही जी आपण पद्धत बघतो ही केमिकल विरहित आहे हे अगदी कबूल आहे, परंतु बाजारामध्ये जी आपल्याला हळद मिळते की नाही ती काही काही वेळेला केमिकलची असते आणि काही काही वेळेला मात्र हळदीपासून केलेली ओरिजिनल पण मिळते. पण त्याची जी प्रोसिजर असते ती थोडीशी वेगळी असते. ती कशी आहे तेही मी तुम्हाला बोलता बोलता सांगेन बरं का. आता साधारण 1 चमचा आपण पाणी घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाव चमचा आपण हा खाण्याचा जो चुना आपल्याला नेहमी बाजारात मिळतो की नाही तो घेतला. आता हे आपण चांगलं एकत्र करून घेऊयात. आता चुना आपला चांगला एकत्र झाला आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये आपण एक कापुराची वडी घालणार आहोत, त्याने आपल्या कुंकवाला चांगला वास येईल. यात आपण एक 2 चमचे लिंबू घालूयात, म्हणजेच लिंबाचा रस घालूयात. आता हे सगळं छान एकत्र करून घेऊयात. ह्याच्यात आपली ही घरची हळद आहे की नाही ही 2 चमचे घालूयात, आहे की नाही. इथे लाल लाल व्हायला लागले की नाही आपलं कुंकू, दिसतंय का तुम्हाला. थोडंसं आपण याच्यामध्ये आणखी पाणी घालून घेऊयात. जे खाण्याचा चुना, लिंबू आणि पाणी आणि आपली कापूर आपण त्याच्यामध्ये सुगंधाकरता घातले बरं का. हे सगळं असं एकत्र करून सगळं हळदीला छान लागलं गेलं पाहिजे, म्हणजे आपल्या हळदीचा छान लाल रंग येतो. विकत आपण जे कुंकू आणतो की नाही त्याची प्रोसिजर वेगळी असते. म्हणजे हळकुंडाचे तुकडे केले जातात, चुन्याचं पाणी, बोरॅक्स, तुरटी, लिंबाचा रस ह्याच्यामध्ये जवळजवळ 8-10 तास भिजवले जातात आणि नंतर ते छान लाल रंगावर आल्यानंतर ते उन्हात वाळवले जातात आणि वाळल्यानंतर त्याचं कुंकू केलं जातं. त्यामुळे त्याचा जो रंग असतो तो थोडा वेगळा येतो. आपण घरी केलेलं जे कुंकू असतं त्याचा रंग असा ब्राउनिश येतो. जरी त्याचा रंग अगदी विकतच्या कुंकवासारखा नसला तरी हे कुंकू जे आहे हे नैसर्गिकरित्या आपण केलेलं असतं, त्यामुळे आपण त्या देवाला व्हायला किंवा कुणालाही लावायला काहीच हरकत नसते. अगदी मिक्सरमधनं काढलं हे तरीसुद्धा चालतं, म्हणजे सगळीकडे लागतं, दुसरं काही नाही. बराच वेळ सगळं चोळल्यानंतर छान रंग तयार होतो. तर ह्या चुन्याचा आपल्या कपाळाला लावल्यावर आपल्याला त्रास होतो का, तर नाही होत, कारण हा खाण्याचा चुना आहे, त्यामुळे याचा त्रास आपल्या कपाळाला वगैरे काही होत नाही. आता याला छान आपण उन्हामध्ये किंवा सावलीमध्ये वाळून घेणार आहोत.
हे सगळं मिक्सरमधनं काढलं ना की हे हळदीचे कण वगैरे असे काही दिसत नाहीत बरं का. आणि कुंकवाचा रंग हा असा ब्राउनिशच येतो. बऱ्याच जणांना वाटत असेल की अरे रंग बदलतो आहे, आपल्याला हवा तसा रंग येत नाही. तो रंग जो असतो तो वेगळा असतो. काही वेळेला त्याच्यामध्ये इतर रंगसुद्धा वापरलेले असतात किंवा त्याची प्रोसिजर मी म्हटलं तुम्हाला त्याप्रमाणे वेगळी असते. आहे की नाही, हा रंग आला आहे की नाही, हाच खरा घरी केलेल्या कुंकवाचा रंग. आता हे थोडंसं आपण वाळवून घेऊयात आणि चाळणीने चाळून आपल्या कुयरीमध्ये भरून ठेवूयात. मुख्य काय, ह्याच्यामध्ये ज्या वस्तू आपण वापरलेल्या आहेत ह्या शुद्ध वापरलेल्या आहेत. याच्यात अगदी अर्धा चमचा आपण थोडंसं तूप घातलं. याच्यामुळे काय होतं, थोडी स्निग्धता येते आणि मुख्य म्हणजे चुन्याचा वगैरे कपाळाला लावल्यावर त्रास कमी होतो. म्हणूनच ज्या वेळेला आपण बाळाला, म्हणजे अगदी जे नुकताच जन्म झालेलं बाळ असेल की नाही, त्याला ज्या वेळेला आपण कुंकू लावतो तर ते अगदी किंचित लावतात किंवा त्याच्या तळपायाला लावतात. कारण कपाळाची जी स्किन असते किंवा जे त्वचा असते ती खूप नाजूक असते. त्यामुळे बहुतेक बाळाच्या तळपायाला कुंकू लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे. एक मात्र नक्की लक्षात ठेवा की ज्या वेळेला आपण कुंकू करतो त्यावेळेला चुना जो आहे तो ताजा असला पाहिजे, ओलसर असला पाहिजे, नाहीतर आपल्या कुंकवाला रंग येत नाही. आणि मुख्य म्हणजे ह्याच्यामध्ये मी कापूर घातलं आहे, त्याच्याऐवजी तुम्ही गुलाब पाणीसुद्धा वापरू शकता. आणि एक लक्षात ठेवा बरं का, चुना, लिंबू याचं जर प्रमाण जास्त झालं ना तर आपलं हे जे कुंकू आहे ना हे आणखीन काळं होतं. त्याने बिघडत काहीच नाही, रंग मात्र त्याचा बदलतो. आपलं कुंकू तयार झालं. जी जी माहिती मला होती ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.